गोकुळ संघानं घेतलेला शेतकरी हित दृष्टिकोन देशभरात कौतुकास पात्र ठरतोय। गोकुळच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी संचालकांनी नुकतीच आनंद शहरातील राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ NDDB आणि अमूलच्या प्रकल्पांना अभ्यास दौरा केलाय। NDDBचे चेअरमन डॉक्टर मिनेश शहा यांनी गोकुळच्या कार्यपद्धतीचं मनापासून कौतुक करत भविष्यकाळात अधिक बळकट सहकार्याचे संकेत दिलेत। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ व संचालक मंडळाने दिनांक 30 जुलै 2025 रोजी गुजरात येथील आनंद शहरातील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड NDDB मुख्यालय आणि खेडा जिल्हा सहकारी दूध संघ अमूल परिसरातील विविध प्रगत प्रकल्पांना अभ्यासपूर्वक भेट दिली। NDDBच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत डॉक्टर मिनेश शहा यांनी गोकुळ संघाच्या शेतकरी हित तत्वांवर आधारित कामकाजाचे तोंड भरून कौतुक केलं। गोकुळ दूध संघ देशातील आदर्श सहकारी संघ असून आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून ग्रामीण शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवतो आहे। वासरू संगोपन, IVF, TMR प्रकल्प यामध्ये गोकुळची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे, असं शहा यांनी नमूद केलं। NDDB कडून गोकुळला आवश्यक ते सर्व सहकार्य मिळणार असून भविष्यात हे सहकार्य अधिक बळकट रूप धारण करेल, अशी त्यांनी ग्वाही दिली। गोकुळ चेअरमन नावीद मुश्रीफ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, NDDB आणि अमूल संघाचे व्यवस्थापन, योजना राबवण्याची पद्धत व तंत्रज्ञानाचा वापर हे सगळं गोकुळसाठी प्रेरणादायी असून या अनुभवाचा उपयोग करून गोकुळ अधिक सक्षमपणे शेतकऱ्यांच्या सेवेत राहील। अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान गोकुळ संचालकांनी NDDB मुख्यालय, आनंद मुजकुवा येथील जैविक खत प्रकल्प, सौर ऊर्जेवर आधारित सिंचन सहकारी संस्था, वासरू संगोपन प्रकल्प, जोनोमिक्स प्रयोगशाळा, कृत्रिम गर्भधारणा केंद्र, TMR प्रकल्प, भारतातील प्रगत डेअरी यंत्रसामग्री उत्पादक कंपनी, खेडा जिल्हा दूध संघाच्या बेडवा प्राथमिक संस्था या ठिकाणांना भेटी दिल्या। या बैठकीला NDDBचे चेअरमन डॉक्टर मिनेश शहा, गोकुळ चेअरमन नावीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, अमूल फेडरेशनचे डॉक्टर अमित व्यास तसेच डॉक्टर श्रीधर, डॉक्टर श्रीनिवास, डॉक्टर शेटकर, डॉक्टर राजेश, मनोज मुदडा, नितीन ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते।